उद्यानाची. हे रामबाग उद्यान म्हणजे केवळ एक उद्यान नसून एका सुपुत्राने आपल्या धरणी मातेची हिरव्यागार शालूने भरलेली खणा नारळाची ओटी आहे. प्रत्येक विकास हा खास असतो कारण त्यामागे एक इतिहास असतो. एकेकाळी भात शेतीने समृद्ध असलेली ही जागा आणि श्री म्हसेश्वराचे छोटेसे टुमदार मंदिर ही याची ओळख. पण नावाखाली फुटल्याने या जमिनीची सुपीकता हरवली आणि जमीन ओसाड बनली, ज्यामुळे उत्तरपाडा, मधला पाडा, मोठा पाडा या तिन्ही गावांची वाताहत झाली. पण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओसाड पडलेल्या पुणे जहागिरी सोन्याचा नांगर फिरवून त्याला सुजलाम सुफलाम केले, त्याच ध्येयाने या न्हावा खाडीच्या सुपुत्र या जमिनीच्या उद्धारासाठी झटत होता. आणि तो सुपुत्र म्हणजे माननीय लोकनेते श्रीयुत राम शेठ ठाकूर. राजकारण आणि समाजकारण यांची उत्तम सांगड घालणारे श्रीयुत रामशेठ ठाकूर त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच लोकनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि या लोकनेत्याने देखील लोकांच्या मनातील गोष्ट अचूक हेरून या ओसाड जमिनीचा उद्धार करायचा निर्णय घेतला. 15 वर्षांपूर्वी विकासाची पायाभरणी झाली आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादातून, श्रीयुत रामशेठ ठाकूर यांच्या ध्यासातून आणि असंख्य अगणित हातांच्या प्रयत्नातून हे उद्यान आकारास आले. एकट्याने माणूस स्वप्न पूर्ण करतो, पण ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेकांचा हातभार लागतो. या प्रकल्पात देखील देऊळ समिती अध्यक्ष CL ठाकूर आणि इतर समिती अध्यक्षांचा मोलाचा हातभार लागला. 2016-17 मध्ये क्रिकेट ग्राउंड, 'त्यानंतर प्रशस्त पार्किंग लॉट, मोरपंखी एंट्री गेट, श्री म्हसेश्वर मंदिर, सुंदर तलाव, सुबक झोपाळे, गिटार शेप कृत्रिम तलाव, 360 डिग्री गार्डन व्ह्यू असणारा बिग रॉकी सेल्फी पॉइंट, फुलांनी सजवलेलं 2 हार्ट सेल्फी पॉइंट, रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण असणारे मनमोहक कारंजे आणि फुलांनी सजवलेला हार्ट शेप्ड वॉकिंग ट्रॅक अशा अनेक वैशिष्ट्यांनी हे रामबाग उद्यान साकार झाले आहे. यामुळे स्थानिकांना फिरण्यासाठी एक हक्काचं ठिकाण तर मिळालंच, पण त्याच सोबत त्यांच्या कलागुणांना वाव देणारं एक व्यासपीठ देखील मिळालं, जसं की कराओके सिंगिंग,
तसंच हल्ली तरुणाईमध्ये ट्रेंडिंग असणारे प्री वेडिंग शूट, मॅटर्निटी शूट, बेबी शूट इत्यादींसाठी खूप मोठा कॅनव्हास उपलब्ध झाला आहे आणि रात्रीच्या वेळी दिसणारा अटल सेतू व्ह्यू सतत याची जाणीव करून देतो की भरारी घेण्याचं ठरवलं तर आसमंत तुमचाच आहे. अशा पद्धतीने सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा रामबाग उद्यानाचं काम 2020 मध्ये पूर्ण झालं आणि त्यानंतर 22 डिसेंबर 2022 मध्ये या रामबाग उद्यानाचं लोकार्पण झालं आणि माननीय लोकनेते श्रीयुत राम शेठ ठाकूर यांचं आपल्या जन्मभूमीला दिलेलं एक वचन पूर्ण झालं. महाराष्ट्राची भूमी आहे, नररत्नांची रामबाग उद्यान आहे, न्हावाखाडीची शान. व्हिडिओ आवडला असेल तर जोरदार